म्हणजे मित्राचा रोल करणारा हा जो होता हा असा होता की हा एकदम इनसिक्युअर ॲज अ ॲक्टर म्हणून, आणि तशाच लोकांसोबत काम करायला मला मजा येते. सिक्युअर म्हणायचं, इनसिक्युअर आहे म्हणालो का? आता तुम्ही घरी बसून आई कुठे काय करते बघू शकता. ही संधी आलेली आहे की मस्त कुठे काही करत नसेल तर नक्कीच बघेन मी. खरी मजा सांगू का? खरी मजा 2 सीनच्या मध्ये किंवा सीन करत असताना जो मधला गॅप असतो ना त्याच्यामध्ये खरी मजा होते. ते किस्से तुम्हाला आमचे ब्लूपर रील्स मिळाले तर तुम्ही तर मजा येऊन जाईल तुम्हाला. की आम्हाला हे माहिती आहे की हे डिसिजन काही असं पर्सनल नाहीये किंवा काय म्हणतात की ही स्टोरीची डिमांड होती. लाईक यू सेड आमची मैत्री संपणार नाही, आम्ही भेटतच राहू, आमचे एकमेकांचे गप्पा किस्से चालूच राहणार आहे. मला मुळात याचे खूप किस्से, कमाल किस्से सांगतो आणि मला याचे किस्से आवडतात, मी पोट धरून असतो, सो ते चालू राहणार आहे. आता कसं आम्ही जास्त वेळासाठी शूट करतो त्यामुळे आपण त्या माणसांना म्हणजे आपण इकडे सगळेच ऍक्टर्स असल्यामुळे ते ऍक्टर्स म्हणून त्यांना त्याच्याविषयी काही ओके वाटत असतं, कारण का गोष्टीचा भाग आहे तो. माणूस म्हणून आपण मिस करतो एकमेकांना की आता मे बी आपण कदाचित भेटणार नाही, इथे भेटणार नाही, आपण बाहेर भेटू शकतो. सर तेवढं असतं. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. मी आज आले आई कुठे काय करते या तुमच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर. आणि आपल्या सगळ्यांना एव्हाना कळलं असेल की मालिकेमध्ये खूप नवीन निर्णायक असा क्षण येऊन ठेपलाय. आईच्या आयुष्यात काहीतरी घडणार आहे आणि त्या निमित्ताने मला वाटतं आईच्या आयुष्यातले एका पॉइंट मधले आधारस्तंभ आपल्या सोबत आहेत. आशुतोष आणि नितीन, कसे आहात दोघं जण? मस्त आहोत आणि तुझं स्वागत आहे आमच्या सेटवर. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खरं तर पहिली वेळ नाहीये, कारण इथे येणं होतं, छान लॉन मध्ये बसणं होतं, त्यामुळे पहिली वेळ नाहीये, पण तुम्हा दोघांना भेटण्याची पहिली वेळ आहे. त्यामुळे मला छान वाटतं. मी खूप एक्सायटेड आहे पहिल्यांदा तुम्हा दोघांना, कारण मी मगाशी तुम्हा दोघांची नोकझोक पाहिली त्यामुळे मला कळलं जसं स्क्रीनवर वाटतं की तुम्ही दोघं जण मित्र आहात, तुम्ही खऱ्या आयुष्यात पण तितकेच जिगरीदार आहात. तर कसं झालेलं तुमचं पहिलं इंट्रोडक्शन जेव्हा तुम्ही सेटवर आला होतात? मुळात काय म्हणतात, मी म्हणेन की सीनच्या थ्रू आमचं इंट्रोडक्शन झालं होतं. आम्ही एकमेकांना बोलायच्याही आधी, कारण काय म्हणतात झालं असं की आमच्या मेकअप रूम्स वेगवेगळे आहे, सो आमचं मेकअप रूम मध्ये तसं डिस्कशन काही फार झालं नाही. पण झालं असं की आम्ही डायरेक्ट भेटलो सीन करायला आम्ही रिडिंगसाठी जमलो, तिथे भेटलो, एकमेकांशी बोललो. एकमेकांना आम्ही प्रत्येक जण भेटतो तेव्हा समोरच्याला जज करतो की अच्छा हा कसा आहे किंवा याच्यासोबत कसं करायचं. अर्थात आम्ही याच पॉईंट ऑफ व्ह्यूने करत होतो की हा सीन आपण चांगला कसा करू शकतो. मला खूप आनंद झाला की मला असा म्हणजे मित्राचा रोल करणारा हा जो होता हा असा होता की हा एकदम इनसिक्युअर ॲज अ ॲक्टर म्हणून, आणि तशाच लोकांसोबत काम करायला मला मजा येते. सिक्युअर म्हणायचं, इनसिक्युअर आहे म्हणालो का? राईट. सो हा तसं काय म्हणतात, हा खूप सिक्युअर आहे की त्याच्या मनात असं हे नसतं, इनिबिशन नसतात कुठल्या गोष्टीला घेऊन की नाही मग मी चांगला दिसायला हवा या सीन मध्ये. प्रत्येकाचा प्रयत्न तो असतो, पण काय होतं ना की एका सर्टन पिरियड नंतर तुम्हाला ही मॅच्युरिटी येते की तुम्ही सीन चांगला होण्यासाठी प्रयत्न करायला हवं, की या सीनची डिमांड काय आहे, मी चांगला दिसतोय की नाही, मी हा सीन खाऊन जातोय की नाही. ते दिवस गेले आता, कारण आता प्रेक्षकही थांबू थोडा वेळ ते जाण्यासाठी. नाही आपलं कारण आता प्रेक्षकही तेवढे मॅच्युअर झालेले, त्यांनी इतका छान कंटेंट बघितलाय, त्याच्यामुळे त्यांनाही लक्षात येते की हा का उगाच त्याच्यासाठी करतोय. सो जेव्हा मला याच्यासोबत सीन करायला मिळाले ना, आय वॉज हॅपी की हा खूपच सिक्युअर्ड आहे ॲज अ पर्सन, ॲज अ ॲक्टर. आम्ही एकमेकांना काय म्हणतात गिव्ह अँड टेक जे करायचो त्याच्यामुळे ते सीन झाले, आणि ते सीन इतक्या छान पद्धतीने लिहून आले. आणि मग काय, तो एक सीन केला त्यानंतर आमची मैत्रीच झाली, आणि मग नंतर एकमेकांच्या सवयी, त्यानंतर काय म्हणतात त्याची जे किस्से, त्याला किस्से सांगायला आवडतात, मला किस्से ऐकायला, मला जोरात हसायला आवडतं. सो हे सगळं जुळून आलं. सो कसलं भारी. बरं, तुमचं कट्टा टाकण्याचा काय म्हणजे असतं जेव्हा सेटवर तुम्हाला शूट नसतं, किंवा मला माहितीये की सगळेजण असं प्रोफेशनली शूट वगैरे करतात, पण कुठेतरी थोडासा वेळ असतो ना जिथे आपण थोडासा कट्टा टाकतो किंवा काय, ते काय असतं तुम्हा दोघांचं? असं काही जण गप्पा मारत बसतात मेकअप रूम मध्ये, काही जण इथे छान शेत तयार केलंय, तसं तुम्हा दोघांचं असं काय आहे जे आम्हा दोघांचं? खरं सांगू का, मालिकेच्या सेटवर ना आपल्याला वाटतं तेवढी धमाल होत नाही, कारण का काय 13 तास माणसं शूट करत असतात, त्यामुळे त्यांना तेवढा वेळ मिळत नाही खूप धमाल करायला. हे पहिलं. दुसरं म्हणजे जर वेळ मिळाला तर लोक झोपतात थोडा वेळ, कारण का खूप शूट करत असतात ऑब्विसली. पण मग इतकं नसतं, बोलणं होतं, वेगवेगळ्या विषयांवर बोलणं होतं, काही आपण आधी काम केलेलं असतं त्या कामाचे काही एक्सपिरियन्सेस शेअर होतात, काही किस्से शेअर होतात, मजा असते. मेकअप रूम्स मध्ये आर्टिस्टांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर बोललं जातं, काहीतरी
थोडस इकडचं तिकडचं खाल्लं जातं, हे केलं जातं. सो हा पण कधी आम्ही मधल्या काही काळ आम्ही इथे क्रिकेट खेळायचो. त्याच्यानंतर एकदा आम्ही 1 मेला मागच्या 1 मेला आम्ही इथे एक क्रिकेट बॉक्स हे घेतला होता आणि बॉक्स क्रिकेट लीग घेतली सगळ्याच आई कुठे काय करते टीम मधनं. तर असे छान विरंगुळ्याचे क्षण आपण किंवा शूटिंग संपल्यानंतर कधी समजा जेवायला गेलो हे केलं तर ते असतं. सो या असे गंमत असते आणि त्याच्यात मग बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. सेटवर काय चाललंय, आपल्या पात्रांचं काय चाललंय, आपला सीन कसा झाला, सीन चांगला झाला तर कसं झालं, नाही आवडला तर त्याचं काय, असं बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. खरी मजा सांगू का, खरी मजा 2 सीनच्या मध्ये किंवा सीन करत असताना जो मधला गॅप असतो ना त्याच्यामध्ये खरी मजा होते. ते किस्से तुम्हाला आमचे ब्लूपर रील्स मिळाले तर तुम्ही तर मजा येऊन जाईल तुम्हाला. सो सीनच्या मध्ये खरी तर मजा होते, कारण मधला जो वेळ असतो त्यात आम्ही एकतर सीन काय म्हणतात तसा हा कंटेंट या सिरियलचा जो आहे थोडा हेवी आहे. सो आम्ही सीनचं प्रिपरेशन करत असतो, पण वन्स यू आर प्रिपेअर्ड मग सीनच्या मध्ये धमाल होते. तर तिथे आम्ही खूप मजा केलेली आहे, खूप धमाल किस्से. आणि शिवाय आमचे सीन पण असे असायचे ना की रिअल लाईफ सीन असायचे, की आमचे सीन मध्येच असं असायचं की आम्हाला धमाल करायला मिळून जायची त्या निमित्ताने, की हे कर ते कर मजा कर ते कर. सो तशी मजा यायची. तो सीन करता करता आम्ही खूप धमाल केली. तोच आमचा कट्टा आहे कॅमेरा रोल झाल्यानंतर. कसलं भारी. बरं आता जेव्हा आम्ही सोशल मीडियावर बघतोय ना त्यावेळेला बऱ्याचशा अशा रिॲक्शन येतात की आम्ही आशुतोषसाठी पाहायचं आता तो का चाललाय असं कुठेतरी, कारण की एक मीम पण आलेलं की आई एकटी आहे शांत आणि असं काहीतरी झालंय. सो या सगळ्यामुळे ना प्रेक्षक कुठेतरी असे थोडेसे हे झालेत की नको यार हे नको असं. तर शेवटी करावं लागणार आहे कारण की गरज आहे त्या स्क्रिप्टची तशी. पण तरी फार वाईट आहे असं विचारणं की कसं वाटतंय. पण या क्षणाला तुमच्या सेटवर कसं वातावरण आहे, कारण की खूप मोठा प्रवास आहे, सगळेजण एकत्र. कारण मगाशी पण सगळे ना ज्यांच्याशी गप्पा मारल्या ते कलाकार सांगत होते की वाईट वाटतंय, सीन छान लिहून आलाय पण त्याला छान कसं म्हणावं ना हे कळत नाहीये. सो अशी मिक्स फिलिंग आहे कुठेतरी सगळ्यांमध्ये. तर तुमचं सध्या कसं आहे, जगून घेतोय बाबा जेवढा वेळ मिळतोय एकत्र तसं की काय म्हणजे? नाही होतंय कसं की ही म्हणजे कसं होतं, तुम्ही ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुमच्यामध्ये एक मॅच्युरिटी येते ऍक्टर लेवलला, म्हणजे ऍक्टिंग लेवलला तुमच्या प्रोफेशनच्या लेवलला घेऊन तुम्हाला मॅच्युरिटी येते. आणि आता आम्ही त्या लेवलला आहोत की आम्हाला हे माहिती आहे की हे डिसिजन काही असं पर्सनल नाही आहे किंवा काय म्हणतात की ही स्टोरीची डिमांड होती. एक प्रवाह जो स्टोरीचा कुठे जात असतो तो त्या दिशेने जातोय, सो त्या दिशेने ते घेऊन जाते. सो आमच्यामध्ये ती मॅच्युरिटी आलेली आहे. सीन शूट करताना आम्ही पूर्ण मन लावून केलं आणि त्याच्यामुळे काय म्हणतात की त्या ज्या भावना होत्या त्या क्षणापुरत्या होत्या. अर्थात लाईक यू सेड आमची मैत्री संपणार नाही आहे, आम्ही भेटतच राहू, आमचे एकमेकांचे गप्पा किस्से चालूच राहणार आहे. मला मुळात याचे खूप किस्से कमाल किस्से सांगतो आणि मला याचे किस्से आवडतात, मी पोट धरून असतो. सो ते चालू राहणार आहे. सो तसं लाईक आय सेड की ती मॅच्युरिटी आल्यामुळे ते तसं बर्डन जाणवत नाहीये त्या गोष्टीला घेऊन. नाही तर अदरवाईज मी आज समजा 10 वर्षापूर्वी तसं मला काय म्हणतात की कदाचित खूप हर्ट झालं असतं, फील झालं असतं की यार ऐसा कैसा असं हे ते. ऍक्च्युली काय आहे, मला असं वाटतं की मालिकेमध्ये आपण काम म्हणजे सिनेमा असता हा 3 तासाचा आणि त्याच्यात अशा घटना असतील तर आपल्याला माहित असतं, पण तेव्हा आपण कमी काळासाठी शूट करत असतो ना एकत्र. आता कसं आम्ही जास्त वेळासाठी शूट करतो त्यामुळे आपण त्या माणसांना म्हणजे आपण इकडे सगळेच ऍक्टर्स असल्यामुळे ते ऍक्टर्स म्हणून त्यांना त्याच्याविषयी काही ओके वाटत असतं, कारण का गोष्टीचा भाग आहे तो. माणूस म्हणून आपण मिस करतो एकमेकांना की आता मे बी आपण कदाचित भेटणार नाही, इथे भेटणार नाही, आपण बाहेर भेटू शकतो. सर तेवढं असतं आणि आपण जेवढं काम केलं ते चांगलं असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तर ते जर छान असेल तर आपल्या मनातही चांगल्या आठवणी असतात आणि त्या चांगल्या आठवणींचं कट आपण छान असतं. बरं, शेवटचा सीन झाला शूट तुमचा? शेवटचा सीन व्हायचा आहे शूट आणखीन. एकतर नितीनचं पात्र आहे त्याच्यामुळे नितीनचे आपण आता वेगवेगळ्या शेड्स दिसायची शक्यता आहे, कारण का तो आता एका वेगळ्या भूमिकेत जाईल याच्यानंतर. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड. मी नितीनचे सीन्स काय असतील ते मला बघायला आवडतील. म्हणजे आता तुम्ही घरी बसून आई कुठे काय करते बघू शकता, ही संधी आलेली आहे की मस्त कुठे काही करत नसेल तर नक्कीच बघेन मी. ऑफकोर्स. म्हणजे काय होतं की आपण काम करत असताना आपल्याला इतर काम बघायची वेळ मिळत नाही. बरोबर. खूप छान वाटलं तुम्हा दोघांशी बोलून आणि आय होप की याच्यानंतर मी तुम्हाला नवीन कुठल्या तरी सेटवर किंवा काहीतरी नवीन येईल की ज्या निमित्ताने भेटू शकेल. कारण प्रेक्षक खूप आतुर झाले, त्यांना सवय लागली आहे तुम्हाला रोज स्क्रीनवर पाहायची. त्यामुळे तुम्हाला पुढच्या प्रोजेक्टसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला जे काही नवीन
ट्रॅक तुमच्या आयुष्यात तुमच्या या सिरियलच्या सेटवरती येणार आहे, त्यासाठी तुम्हालाही शुभेच्छा. थँक्यू. आणि मी प्रेक्षकांना एकदा आवाहन करेन की आमची आतापर्यंत तुम्ही आम्हाला संध्याकाळी 7 वाजता बघायचं, आता आम्ही सोमवार ते शनिवार दुपारी 2:30 वाजता येत आहोत. सो आतापर्यंत तुम्ही आमच्यावर जसं प्रेम दाखवलं तेवढंच किंवा त्याहून जास्त प्रेम तुम्ही आमच्यावर दाखवा, ही काय म्हणतात रिक्वेस्ट आहे. आणि भेटूयाच. थँक्यू. थँक्यू. मनापासून सगळ्यांचे आभार मानतो मी आणि मनापासून धन्यवाद. आपण पुन्हा लवकरच भेटू. थँक्यू.